ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो असायाणं नमो लोये सवसाहुणं। जीवली अनंत आनंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। द्वादश जिनवाणी माता की जय। प्रवचनसार मंगलाचरण। ये ससुरासुर मनुष्यं वन्दितं दोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनीयणानदंसन चरित तव वीर्या यारे ते संवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि अवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमोगणहराणम् अच्छामयवक्तानं साहुनं चेदिसंवेसिं तेसिं विशुद्धदंसन णाणपहाणा समं समासेच उपसंपयामि सम्मं जतो निवान संपत्ति। जिबली आचार्य भगवान कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। आपण परम पूज्यारिका शुद्ध ओम श्री माताजींनी लिहिलेली मराठी टीका प्रवचनसार जीवन स्वातंत्र्याची कला ह्याचा भाग 1 व 2 याचा स्वाध्याय करत आहोत। तर काल आपण 39 नंबरची गाथा पाहिली, ज्यामध्ये केवळ ज्ञानाची महिमा आपण बघितली। त्याची दिव्यता की काय, की केवळ ज्ञानामध्ये भूत भविष्यकालीन पर्यायांना अगदी वर्तमानामध्ये प्रत्यक्ष जाणलं जातं, आणि ही केवळ ज्ञानाची दिव्यता आणि भव्यता। याच्यामध्ये सांगितलं की विश्वामध्ये द्रव्य अनंत आहेत, आणि त्या प्रत्येक द्रव्यामध्ये गुण अनंत आहेत, आणि एकेका गुणांची एक समयवर्ती एक पर्याय, आणि एक गुणाच्या भूतभावी पर्याय अनंत आहेत, आणि या सर्व पर्यायांच्या मध्ये जे अविभाग प्रतिच्छेद आहेत ते देखील अनंत आहेत, आणि या सगळ्यांना जे विशेष रूपाने पृथक म्हणजे वेगळं एका समयात जाणतं असं अलौकिक दिव्य असं केवळ ज्ञानाचं कार्य आहे। ही निर्मल केवळ ज्ञानाची महिमा आहे। व्यवहारामध्ये कोणी शतावधानी वगैरे असेल तर त्याची किती आपल्याला महिमा वाटते, किती त्याचं हे वाटतं,
म्हणजे अलौकिकता वाटते. तर इथं केवळ ज्ञानामध्ये तर काय आहे की एवढ्या सगळ्या अनंतानंत द्रव्यांना, त्यांच्या अनंतानंत पर्याय गुणांना, त्यांच्या अनंतानंत एक एक समयवर्ती पर्यायांना, म्हणजे एवढ्या अनंतानंत भावी भूत पर्याय आणि त्या पर्यायामधले जे अविभाग प्रतिच्छेद अनंतानंत, या सगळ्यांना एका समयामध्ये जाणलं जाते. म्हणजे ही किती दिव्यता आहे, किती अद्भुत असं केवळ ज्ञान आहे. मग तरी सुद्धा सांगितलं की एवढ्या सगळ्यांना जाणून सुद्धा जे अरहंत भगवान आहेत, जे केवली आहेत, ते परद्रव्याशी या पर्यायांशी तन्मय होत नाहीत. ते फक्त त्यांना जाणतायत. आणि ते तन्मय कशाशी होत आहेत? सहजानंद निजशुद्ध आत्म्याशीच ते तन्मय होतात. त्याला ते निजशुद्ध आत्म्याला जाणतात आणि त्याच्याशीच तन्मय होतात. त्यांचा उपयोग कुठं असतो? त्यांचा निजशुद्ध आत्म्यामध्येच असतो, परद्रव्यामध्ये नाही. मग आपण देखील भेदविज्ञानी होऊन आपलं हे कर्तव्य आहे की परद्रव्य, त्याचे गुण, त्याच्या पर्यायांशी तन्मय न होता सहजानंद रूपी निजशुद्ध आत्म्याशीच तन्मय होणं आपलं कर्तव्य आहे. त्याचाच सतत अनुभव घेणं, स्वभावाचाच अनुभव घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला परमानंद स्वरूपाची जाणीव होते. परमानंद, सहजानंद सहज प्राप्त होतो. मग सांगितलं पुढे की अतीत अनुत्पन्न पर्यायांना जाणण्याचे सामर्थ्य इंद्रिय ज्ञानामध्ये नाही, आणि हे आता युक्तिपूर्वक निश्चित करतात. त्यासाठी पुढील गाथा सांगतायत आचार्य. गाथा नंबर 40, 236 पेज नंबर आहे. अथम अखनिवदिदम इहापुवेहिं जे विजानन्ति तेसिं परोक्षभूतं नादुमसक्कं तिपन्नतम्. अथम अखनिवदिदम् इहापुवेहिं जे विजानन्ति तेसिं परोक्षभूतं नादुमसक्कं तिपन्नतम्. अन्वय अर्थ पाहू. जे म्हणजे जे. अख्खनिवदिदम, अथम, अख्ख म्हणजे इंद्रिय, जे इंद्रियांनी प्राप्त झालेले, इंद्रियांनी जाणले गेलेले. अथ म्हणजे पदार्थ, म्हणजे इंद्रियांना प्राप्त झालेले पदार्थ. इहापुवेही, इहादी पूर्वकच. विजानन्ति जाणतात. तेसिम त्यांना. परोक्षभूतम परोक्षभूत पदार्थाला. नादुम असक्कम जाणणे अशक्य आहे. ती असे पन्नतम सर्वज्ञांनी सांगितले आहे. म्हणजे जे इंद्रियांना प्राप्त झालेल्या पदार्थाला इहा आवायपूर्वक जाणतात, इहादीपूर्वक जाणतात, त्यांना परोक्षभूत पदार्थाला जाणणे अशक्य आहे असे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इंद्रिय ज्ञान भूत व भविष्य पर्यायांना जाणू शकत नाही, कारण ते परोक्ष आहेत. आणि इंद्रिय परोक्ष पदार्थांना जाणणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे, जाणलं जाऊ शकत नाही इंद्रियांच्या द्वारे. इंद्रिय ज्ञानाची अशक्तता, अशक्तता म्हणजे कमजोरी. इंद्रिय ज्ञान आपल्या विषय क्षेत्रामध्ये असलेल्या पदार्थाला जाणते, त्यामुळे दूरवर्ती व परमाणु आदी सूक्ष्म पदार्थांना जाणू शकत नाही.
कारण दूरवर्ती पदार्थाचा इंद्रियाशी सन्निकर्ष होऊ शकत नाही. चक्षु व मन सोडून शेष 4 इंद्रिये प्राप्त व अप्राप्त दोन्ही पदार्थांना जाणू शकतात. अप्राप्त पदार्थ सुद्धा आपल्या विषयभूत क्षेत्रामध्ये असेल तरच जाणले जाऊ शकते. चक्षु व मन अप्राप्त पदार्थांना जाणू शकतात, प्राप्त पदार्थांना जाणू शकत नाही. येथे आपल्या विषयभूत क्षेत्राच्या बाहेरील पदार्थांना परोक्ष म्हटले आहे. इंद्रियजन्य मतिज्ञान पदार्थाला अवग्रह, इहा, आवाय, धारणा या क्रमाने जाणते. जे मतिज्ञान आहे इंद्रियजन्य आहे आणि ते पदार्थाला कसं जाणतं तर अवग्रह होतो, मग इहा होते, मग आवाय आणि मग धारणा. अशा पद्धतीने क्रमपूर्वक जाणलं जातं. मग मतिज्ञानापूर्वी पदार्थाचे सामान्य ग्रहणरूप दर्शन होते आणि त्यानंतर पदार्थाचे विशेष ग्रहण होते, ते अवग्रह ज्ञान आहे. ज्यावेळेस नुसतं सामान्य दर्शन झालं त्यानंतर त्याचं विशेष ग्रहण झालं ते अवग्रह. त्यानंतर त्या वस्तूला विशेष जाणण्याची जी इच्छा आहे ती इहा आणि त्यानंतर त्या वस्तूच्या चिन्हाच्या द्वारे, लक्षणाच्या द्वारे जो विशेष निर्णय झाला तो अवाय आणि त्यानंतर लक्षणाच्या द्वारे जो दृढ निश्चय झाला, जे आपण निर्णय केलेला आहे त्याच्याबद्दल दृढ निश्चय झाला ती धारणा. मग अशा प्रकारे इंद्रिय व मनोजनित मतिज्ञान क्रमाक्रमाने होते. क्रमाक्रमाने संपूर्ण विश्वाला जाणणे शक्य नाही. म्हणून इंद्रिय ज्ञानाने कोणी सर्वज्ञ होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इंद्रिय व मनाद्वारे सूक्ष्म परमाणु आदी पदार्थाचा संबंध होऊ शकत नाही. म्हणून इंद्रिय ज्ञान सूक्ष्म पदार्थांना जाणू शकत नाही. ज्या पर्यायांचे अस्तित्व नष्ट झाले आहे व ज्यांचे अस्तित्व अद्यापि उपस्थित झाले नाही, म्हणजे भविष्यातले पर्याय त्यांची, अशा भूत व भविष्यकालीन पर्यायांना इंद्रिय ज्ञान कसे जाणू शकेल? कारण इंद्रियांचा संबंध केवळ वर्तमान पर्यायांशी होतो. त्यामुळे इंद्रिये फक्त वर्तमान पर्यायांनाच जाणतात. मध्ये काही अडथळा आला तरी इंद्रिये जाणू शकत नाहीत. म्हणून इंद्रिय ज्ञान क्रम, करण, व्यवधानाने सहित असते. क्रमपूर्वकच होतंय, करण म्हणजे साधनपूर्वकच होतंय आणि व्यवधान म्हणजे अडथळा आला तर जाणूही शकत नाही. म्हणून हे असं इंद्रिय ज्ञान सांगितलं, क्रम, करण आणि व्यवधानाने सहित असतं. इंद्रिय अमूर्तिक पदार्थांना जाणू शकत नाहीत. जे मूर्तिक आहे, जे पुद्गल आहे, मूर्तिक आहे ते सगळं पुद्गल आहे. मग मूर्तिक गोष्टींनाच इंद्रिय जाणू शकतात. इंद्रियांचा विषय मूर्तिक पदार्थ आहेत आणि मूर्तिकामध्येही स्थूल पदार्थाला जाणते. स्थूल पदार्थ सुद्धा जवळ असेल तरच जाणू शकते. त्यांना सुद्धा क्रमानेच जाणते. म्हणून इंद्रिय ज्ञानाने सर्वज्ञ होणे असंभव आहे. इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे सर्वाला जाणण्याचा आमचा खटाटोप निष्फळ आहे. म्हणून इंद्रिय ज्ञानाची कास सोडून अतींद्रिय ज्ञानाचा ध्यास घ्यावा. काय सांगितलं? कारण इंद्रिय ज्ञानाने सर्वज्ञता प्राप्त होणं शक्यच नाही, असंभवच आहे. कारण ह्याला खूप लिमिटेशन्स आहेत. सांगितलं ना, क्रम, करण, व्यवधान. जाणलं तर फक्त मूर्तिक पदार्थांना जाणतोय. मूर्तिक पदार्थ देखील
त्या क्षेत्रामध्ये असलेल्यांनाच, म्हणजे जे स्थूल आहेत त्यांनाच, जे जवळ असतील त्यांनाच, अशा पद्धतीने. म्हणजे मग इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे जे आपण सर्व पदार्थांना जाणणं हे असंभवच आहे. म्हणून काय सांगितलं, इंद्रिय ज्ञानाची कास सोडून अतींद्रिय ज्ञानाचा ध्यास घ्यावा. इंद्रिय ज्ञान हेय आहे असे श्रद्धान करावे. रागादी विकल्परहित स्वसंवेदन रूप भावमती भावश्रुत ज्ञान सर्वज्ञतेच्या उत्पत्तीचे कारण आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या विकल्पांनी रहित जे स्वसंवेदन रूप आहे भावमती आणि भावश्रुत ज्ञान, तेच सर्वज्ञतेच्या उत्पत्तीचं कारण सांगितलं. म्हणून त्याचाच पुरुषार्थ करावा. स्वसंवेदन ज्ञान म्हणजे आत्म्याची आत्म्यामध्ये स्वसमयरूप प्रवृत्ती. काय सांगितलं, स्वसंवेदन ज्ञान म्हणजे आत्म्याची आत्म्यामध्ये स्वसमयरूप प्रवृत्ती. ते इंद्रिय व मनाच्या विकल्पांनी रहित निजास्वाद रूप आनंदमय ज्ञान आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही, असं निर्विकल्प ज्ञान आहे. हे भेदविज्ञान मूलक आत्मज्ञान केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीचे बीज आहे. काय सांगितलं, केवळ ज्ञानाचं बीज सांगितलं, केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीचं बीज जे आपल्याकडे आहे. काय, भेद विज्ञान मूलक आत्मज्ञान. म्हणजे जे भेद विज्ञान पूर्वक स्वसंवेदन रूप जे ज्ञान आहे ते केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीचं बीज सांगितलं. म्हणून स्वतंत्रता इच्छिणाऱ्या जीवांनी इंद्रिय सुखाला साधनभूत इंद्रिय व मनाच्या विकल्पात्मक ज्ञानामध्ये रती सोडून अतींद्रिय ज्ञान व अतींद्रिय आनंदाला कारणभूत स्वसंवेदन ज्ञानामध्ये लीनता करावी. निज आत्म्यामध्येच लीनता करावी, अतींद्रिय ज्ञानामध्येच लीनता करावी. कारण जे पुरुष इंद्रिय सुखामध्ये व इंद्रिय सुखाला साधनभूत अशा इंद्रिय ज्ञानामध्ये नाना मनोरथ रूप मानसिक ज्ञानामध्ये आसक्ती करतात, ते सर्वज्ञ पद प्राप्त करू शकत नाहीत. आपल्याला जर सर्वज्ञ पद प्राप्त करायचे भाव आहेत तर इंद्रिय सुखाची कास सोडा आणि अतींद्रिय ज्ञानाचा, इंद्रिय ज्ञानाची कास सोडा आणि अतींद्रिय ज्ञानाचा ध्यास धरा. पूर्वोक्त गाथेमध्ये इंद्रिय ज्ञानाची अशक्तता व पराधीनता दाखवली. म्हणजे अशा प्रकारे इंद्रिय ज्ञान कसं आहे, अशक्त आहे, कमजोर आहे, पराधीन आहे. ते ऐकून शिष्य निरुत्साहित झाला. त्याला आचार्य उत्साहित करतात की दुःखी होऊ नकोस. जरी इंद्रिय ज्ञान काही जाणण्यास समर्थ नसले तरी आपल्याजवळ अतींद्रिय ज्ञान आहे. ते सर्व मनोरथ पूर्तीचे साधन आहे. जगातील जी कोणती वस्तू तुला जाणावयाची असेल ती सर्व वस्तू जाणण्यासाठी अतींद्रिय ज्ञान समर्थ आहे. असे समर्थ साधन असताना तू का खेदखिन्न होतोस? एखाद्या प्लास्टिक किंवा काचेच्या दुकानात आपण वस्तू आणण्यासाठी जातो तेव्हा दुकानदार आपल्यासमोर दोन वस्तू ठेवतो, एक नकली वस्तू व दुसरी असली वस्तू. तो प्रथम नकली वस्तू आपटून दाखवतो, ती लगेच फुटते. नंतर असली वस्तूला पण आपटून दाखवतो,
ती फुटत नाही. मग अशा प्रकारे नकली वस्तूची हीनता व असली वस्तूची उत्कृष्टता दाखवून असली वस्तू ग्रहण करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणे येथे आचार्य प्रथम इंद्रिय ज्ञानाच्या हीनतेचे, इंद्रिय ज्ञानाचे अशक्तता, इंद्रिय ज्ञानाची कमजोरी, पराधीनता त्याचं चित्रण करतात आणि अतींद्रिय ज्ञानाच्या उदात्ततेचे त्यानंतर चित्रण करतात. मग आता यासाठी पुढची गाथा सांगतायत की अतींद्रिय ज्ञान कसं उदात्त आहे, कसं स्वाधीन आहे. गाथा घेऊयात. अपदेशं सपदेशं मुत्तं मुत्तं च पच्चयमजातं पलयं गयं च जानदी तं नाणमदिन्द्रियभनियम्. अपदेशं सपदेशं मुत्तं मुत्तं च पच्चयमजातं पलयं गयं च जानदी तं नाणमदिन्द्रियं भनियम्. गाथा नंबर 41 म्हटली आपण. अन्वयार्थ पाहू. जे ज्ञान अपदेशम म्हणजे अप्रदेशी, सपदेशम म्हणजे सप्रदेशी, मुत्तम अमुत्तम म्हणजे मूर्त व अमूर्त वस्तूला, आणि अजादम पज्जयम म्हणजे उत्पन्न न झालेल्या पर्यायाला, च व पलयम गयम म्हणजे जी पर्याय नष्ट झालेली आहे, गेलेली आहे, अशा पर्यायाला, जानदी जाणते, तम ज्ञानम त्या ज्ञानाला, अदिंद्रियम अतींद्रिय भनियम म्हटले आहे. अतींद्रिय केवल ज्ञान एक प्रदेशी, बहुप्रदेशी, मूर्तिक, अमूर्तिक, भूत, भविष्य सर्वाला जाणते. इंद्रिय ज्ञानाची असमर्थता व पराधीनता, 5 इंद्रियांचे अवलंबन घेऊन जे ज्ञान प्रवृत्त होते त्याला इंद्रिय ज्ञान म्हटलं, आणि ज्या ज्ञानामध्ये इंद्रिय निमित्त बनतात ते इंद्रिय ज्ञान आहे. वास्तविक इंद्रिय तर जड आहेत, पुद्गलमय आहेत. इंद्रिय स्वयं ज्ञानरूप परिणमत नाहीत, ज्ञानच ज्ञानरूप परिणमतं. परंतु ज्या इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे आम्ही सर्वाला जाणू इच्छितो ते इंद्रिय ज्ञान किती कमजोर आहे पहा. प्रथम तर इंद्रिय ज्ञानासाठी अनेक बाह्य व अंतरंग साधन सामग्रीची आवश्यकता लागते. जसे डोळ्यांनी जाणायचं म्हटलं की प्रकाश पाहिजे, वस्तू जवळ पाहिजे, डोळ्यांचे अंतर्बाह्य उपकरण व्यवस्थित पाहिजे, डोळ्यामध्ये विकृती असेल तर चष्मा पाहिजे. आता बघा दुसरं इंद्रिय कान, तर कानाने जाणायचं म्हटलं तर उपदेशाची गरज वाटते, शब्दरूप पुद्गलांची आवश्यकता आहे. कान बिघडलं की कानाची मशीन, स्पीकर इत्यादींचे अवलंबन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे द्रव्य इंद्रिय, द्रव्य मन, पुस्तक इत्यादी बाह्य साधन सामग्रीवर विसंबून राहावं लागते. ज्यावेळेस इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे आपण जाणतो त्यावेळेस सर्व बाह्य साधन सामग्री पुण्ययोगाने प्राप्त झाली तरी अंतरंग इंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम असेल तरच जाणू शकणार. का असं म्हटलं बघा, कानाने आपण उपदेश ऐकला, उपदेश मिळाला, देशना मिळाली गुरूंची, शब्दरूप पुद्गल तिथं मिळाले, कान बिघडलं, कानाची मशीन सुद्धा घेतली. मग हे सगळं असून सुद्धा जर आपल्या इंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम जर नसेल
तर काय हे जाणूच शकणार नाही. जी देशना दिलेली आहे ती जाणली जाणार नाही. म्हणून हे सगळी सामग्री जरी मिळाली तरी सुद्धा सांगितलं अंतरंग जे इंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम आहे तो देखील असावा लागतो तरच जाणलं जाते. क्षयोपशम पण असेल परंतु जर उपयोग लावला नाही तरी जाणू शकत नाही. क्षयोपशम पण आहे पण उपयोग दुसरीकडे भटकला, तिथे उपयोग लावला नाही तरी सुद्धा जाणू शकत नाही. पुन्हा पुन्हा धारण रूप संस्कार करत असतील तरच लवकर ग्रहण होऊ शकते. अशा प्रकारे लब्धी उपयोग व संसाराधिक अंतरंग कारणांना ग्रहण करून इंद्रिय ज्ञान प्रवृत्त होते. मग त्यामुळे इंद्रिय ज्ञान किती पराधीन आहे हे लक्षात येते. हिताचार्य आपल्याला दाखवून देत आहेत की हे किती पराधीन आहे, किती कमजोर आहे पहा. परंतु या जीवाला इंद्रिय ज्ञानाची इतकी सवय लागली आहे की त्यामध्ये त्याला पराधीनता भासित होत नाही. माझी इंद्रिये आहेत व मी माझ्याच इंद्रियांच्या द्वारे जाणतो तर त्यात कसली पराधीनता असं वाटते. इंद्रियांमध्ये अहम बुद्धी मम बुद्धी असल्यामुळे तो आपला स्वभाव भासित होतोय. पण वास्तविक पाहता हे काय आहे, आपली विपरीत मान्यता आहे. कारण इंद्रिय माझ्यापासून अत्यंत भिन्न आहेत, पौद्गलिक आहेत. सर्व साधन सामग्री प्राप्त होऊन सुद्धा इंद्रिय ज्ञान सर्वाला जाणू शकत नाही. केवळ सप्रदेशी द्रव्याला जाणू शकते, अप्रदेशी द्रव्याला जाणू शकत नाही. येथे सप्रदेशी म्हणजे बहुप्रदेशी द्रव्य आणि अप्रदेशी म्हणजे एक प्रदेशी परमाणु आणि कालद्रव्य हे घेतले. एक प्रदेशी परमाणु इंद्रिय ज्ञानाचा विषयच नाही, कारण इंद्रिय स्थूल पदार्थाला जाणतायत, सूक्ष्म पदार्थाला इंद्रिय जाणू शकत नाहीत. बहुप्रदेशी मध्ये सुद्धा सर्व बहुप्रदेशी द्रव्यांना जाणण्याचे सामर्थ्य इंद्रिय ज्ञानामध्ये नाही. बहुप्रदेशी मध्ये सुद्धा मूर्त पुद्गल द्रव्यालाच विषय करू शकते. अमूर्त अशा धर्मद्रव्य, अमूर्त अशा अधर्मद्रव्य, अमूर्त अशा आकाशद्रव्य आणि जीवद्रव्याला विषय करू शकत नाहीच. कारण इंद्रियांचा विषय स्पर्श, रस, गंध, वर्ण व शब्द आहे. इंद्रिय ज्ञान मूर्त द्रव्यांच्या सुद्धा वर्तमान पर्यायालाच विषय करतं, भूत भविष्य पर्यायांना विषय करत नाही. कारण इंद्रिय ज्ञान विषय व विषयीचा संबंध झाल्यावरच प्रवृत्त होते व इंद्रियांचा संबंध वर्तमान पर्यायाशी होऊ शकतो, भूत भविष्य पर्यायांशी होऊ शकत नाही. आम्हाला तर भूत भविष्य व परोक्ष भूत सर्व वस्तूंना जाणण्याची जिज्ञासा आहे व त्यासाठी इंद्रिय ज्ञानानेच आम्ही अवलंबन घेतो. तर मग आमची इच्छा पूर्ती कशी होणार आहे? आणि या कारणामुळे जीव आकुलित होऊन दुःखी होतोय. कारण ज्याने ते साध्य होणारच नाही त्याने आपण साध्य करायचा खटाटोप करतोय. ज्या साधनाने ते साध्य होऊच शकत नाही म्हणून सांगतायत की इंद्रिय ज्ञानाने ते साध्य होणार नाही, अतींद्रिय ज्ञानानेच ते साध्य होऊ शकते. मग इंद्रिय ज्ञानाची का सोड आणि अतींद्रिय ज्ञानाचा ध्यास धर. अतींद्रिय ज्ञानाची समृद्धता आणि स्वाधीनता सांगतायत. आचार्य म्हणतात, हे जीवा,
इंद्रिय ज्ञानाची विकलता व पराधीनता पाहून आणि ऐकून तू निराश होऊ नकोस. सर्व जिज्ञासापूर्तींचे समर्थ साधन तुझ्याजवळ आहे. ते साधन म्हणजे अतींद्रिय ज्ञान. अतींद्रिय ज्ञान संपूर्ण आवरण कर्माचा अभाव झाल्यावर प्रकट होते, म्हणून ते क्षायिक व पूर्ण निरावरण असल्यामुळे पूर्ण विकसित आहे. त्याला कोणतीही मर्यादा नाही. जे काही ज्ञेय आहे ते सर्व अतींद्रिय ज्ञानाच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य आहे. भलेही ते द्रव्य एक प्रदेशी असो अथवा बहुप्रदेशी असो, मूर्त असो अथवा अमूर्त असो, भूतकालीन असो अथवा भविष्यकालीन असो, सर्वाला अतींद्रिय ज्ञान जाणते. सर्व द्रव्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, जाणले जाण्याची शक्ती आहे. म्हणून सर्व पदार्थ स्वतंत्र रूपाने सकल प्रत्यक्ष अतींद्रिय ज्ञानाचे प्रमेय होतात, म्हणजे ज्ञेय होतात. ज्याप्रमाणे जेवढे काही इंधन आहे त्यामध्ये दाह्यपणा आहे. दाह्यपणा उल्लंघन करीत नसल्यामुळे ते अग्नीचे दाह्य आहे. ज्याप्रमाणे जळणाऱ्या अग्नीचे तेवढ्या आकाररूप परिणमन आहे जेवढे सर्व दाह्य पदार्थ आहेत, त्याप्रमाणे अतींद्रिय ज्ञानाचे तेवढ्या आकाररूप परिणमन आहे जेवढे सर्व ज्ञेय आहेत. अतींद्रिय ज्ञानाला कोणतीही गोष्ट जाणणे अशक्य नाही. जेव्हा अतींद्रिय ज्ञान उत्पन्न होते तेव्हा सर्व जिज्ञासा आपोआप शमतात. सर्व काही जाणल्यामुळे जिज्ञासाच शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे आकुलता नाही, पूर्ण निराकुल अवस्था आहे. अतींद्रिय ज्ञान परमोत्कृष्ट, निष्कलंक व उपादेय आहे. अतींद्रिय ज्ञान पूर्ण स्वाधीन आहे. त्याला इंद्रिय प्रकाश, उपदेशादी, बाह्य साधन सामग्रीची व क्षयोपशम, उपयोग, संस्कारादी अंतरंग साधन सामग्रीची यत्किंचितही आवश्यकता नाहीच. कारण हे संपूर्ण स्वाधीन आहे. अतींद्रिय ज्ञान आत्म्याचा स्वभाव आहे. वास्तविक ज्ञान अतींद्रियच असतं. ज्ञान इंद्रियापासून भिन्नच आहे. परंतु जीवाने, कुणी अज्ञानी जीवाने ज्ञानाचा संबंध इंद्रियांशी जोडला. इंद्रियाशिवाय सुद्धा माझ्यामध्ये जाणण्याचं सामर्थ्य आहे, हेच हा जीव विसरून गेला आहे. स्वतःला इंद्रियवाला व मी इंद्रियांच्या द्वारे जाणणारा आहे अशीच स्वतःची ओळख करून बसलेला आहे. स्वतःच जीवनाचे निरीक्षण करून पहा. आम्ही एक क्षण तरी इंद्रियापासून स्वतंत्र राहण्याची इच्छा करतो काय? इंद्रिय ज्ञानाशिवाय आम्हाला चैन पडत नाही. सतत काहीतरी ऐकायला पाहिजे, नाहीतर पाहायला पाहिजे, नाहीतर खायला पाहिजे. काही ना काहीतरी इंद्रिय व्यापार आवडतो. अन्यथा स्वतःला निकामी मानतो. इंद्रियांचा व्यापार हा माझा व्यापार नव्हेच, केवळ जाणणे हा माझा व्यापार आहे. ज्ञान ही कुणाची देण नसून ही माझी स्वतःची मूल संपत्ती आहे. हा माझा स्वभाव आहे. हे जेव्हा जीव जाणतो तेव्हा त्याच्या स्वतंत्र जीवनाला प्रारंभ होतो. परतंत्रतेतून तो पूर्णतः सुटू इच्छितो. त्या स्वतंत्रता प्राप्तीसाठी
इंद्रियांवर हडताल करावा लागेल. आम्ही स्वदेशी माल वापरू, परदेशी मालाची होळी करू. इंद्रिय मन हा पुद्गल देशातील माल आहे. ज्ञान हा जीवरूपी स्वदेशातील माल आहे. त्या स्वदेशी मालाचा वापर आम्ही सर्वप्रथम आपल्यासाठीच करूया. ज्या अतींद्रिय ज्ञानाची उदात्तता व्यक्त केली, असे हे अतींद्रिय ज्ञान अतींद्रिय स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान साधनाने अतींद्रिय ज्ञान स्वभावी निज आत्म्याला जाणले असताच उत्पन्न होते. कधी उत्पन्न होतं सांगितलं? कधी? ज्यावेळेस स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने अतींद्रिय अशा ज्ञान स्वभावी निज आत्म्याला जाणतो त्यावेळेस. म्हणून आता केवळ स्वभावाला जाणण्याचा पुरुषार्थ करूया. मला एक आत्माच असू देत, मी एक आत्माच आहे, अन्य काहीही नाही. जो एकाची इच्छा करतो त्याला सर्व काही प्राप्त होते, आणि जो एकाला सोडून अनेक पदार्थांमध्ये आपला उपयोग जोडतो त्याला काहीही प्राप्त होत नाही. एकदा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर युद्ध करायला जातो. 2 महिनेपर्यंत युद्ध चालू होते. त्यामध्ये त्या राजाचा विजय झाला. तेथे राजाने मोठा उत्सव साजरा केला. खुश झाल्यामुळे राजाने आपल्या देशातील सर्व राण्यांना पत्र लिहिले की जिला जे पाहिजे ते पत्रात लिहून पाठवावे. तेव्हा कोण्या राणीने साडी लिहिली, कोणी दागिने लिहिले, कोणी खेळणी लिहिली, तर कोणी काही लिहिले. जी सर्वात लहान राणी होती तिने आपल्या पत्रात केवळ 1चा अंक लिहिला, दुसरे काही लिहिले नाही. पत्र पाकिटात घालून पाठवले. जेव्हा राजाने सर्व पत्रे उघडून पाहिली, कुणी काही तर कुणी काही लिहिले होतं, परंतु छोट्या राणीच्या पत्रात केवळ 1चा अंक लिहिला होता. राजाला या केवळ 1चा अर्थ समजला नाही. त्याने मंत्र्याला विचारले की या छोट्या राणीने काय मागितले आहे. मंत्री पत्र पाहून सांगतो की छोट्या राणीने केवळ एक आपली इच्छा केली आहे, दुसरे काही इच्छिले नाही. राजा शेष सर्व राण्यांनी लिहिलेल्या वस्तू घेऊन आपल्या देशात जातो व ज्यांनी जे मागवले होते त्या वस्तू त्या राणीला पोचवून स्वयं छोट्या राणीच्या महालात पोचतो. कारण हिने केवळ एकाची इच्छा केली होती. परंतु राजाचे सर्व वैभव राजा बरोबरच तिच्या महालात पोचले का नाही. जिला राजा मिळाला तिला सर्व काही वस्तू आपोआप प्राप्त झाल्या. ज्यांनी एक चैतन्य स्वभावाची इच्छा केली, एक चेतन राजाची इच्छा केली, त्याला संपूर्ण विश्व आपोआप प्राप्त होते. त्यांच्या ज्ञानामध्ये संपूर्ण विश्वाचे वैभव प्रकट होते. स्वाभाविक ज्ञान परिणमनाशी अविनाभावी सहज आनंदाच्या उपलब्धीसाठी सहज ज्ञान स्वभावी आत्म्याची उपासना करणे हे प्रथम कर्तव्य आहे. काय सांगितलं की आपल्या सहजानंद स्वरूपी आत्म्यामध्येच लीन राहावा, त्याचीच उपासना करा. तर जाणा हा मी निर्विकल्प स्वरूपी संपूर्ण स्वाधीन निजात्माच आहे, शुद्धात्माच आहे. जिवले 24 भगवान की जय, जिनवानी माता की जय. निज निधि निज में बताई यह अनंत उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शतबार है.
कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिणवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। जय बोलिए द्वादशांग जिणवाणी माता की जय। सावधान। जाणा, हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे। हा मी शुद्धात्मा पुद्गल रूप इंद्रियांनी रहित आहे। मी इंद्रियवाला नाहीच। मी माझ्या अतींद्रिय ज्ञानाने जाणतो आहे। मला जाणण्यासाठी इंद्रियांची आवश्यकता नाहीच। इंद्रिय पौद्गलिक आहेत, परद्रव्य आहेत, माझ्यापासून अत्यंत भिन्न आहेत। ज्ञान हा माझा स्वभावच आहे। मला जाणण्यासाठी अशा पराधीन इंद्रियांची गरज नाही, कमजोर इंद्रियांची गरज नाही। मी तर स्वाधीन अतींद्रिय ज्ञानाने जाणतो। पराची किंचित मात्र ही आवश्यकता नाही। मी सदा ज्ञायक स्वरूपीच आहे। अतींद्रिय ज्ञानाने जाणणाराच आहे। स्वतंत्र स्वाधीन स्वरूप जाणा, शुद्ध जीव जाणा, इंद्रिय रहित शुद्धात्मा जाणा। जो जाणतो आहे त्याला जाणायचे, अंतर्मुख व्हा, उपयोगाला केंद्रित करा। आहे, वस्तू आहे, माझ्यामध्येच आहे। निर्दोष भगवान स्वरूप आत्मा पहा। ही चैतन्य वस्तूच मी आहे। चिन्मय मात्र स्वरूप पहा। हा मी शुद्धात्मा सहजानंद स्वरूप आहे। ज्ञान आनंदाचा विनाभावी संबंध आहे। या माझ्या शुद्धात्म्यामध्ये अनंत ज्ञान आहे, अनंत आनंद आहे। मला आनंदासाठी परद्रव्याच्या परकणाची किंचित मात्र ही गरज नाहीच। मैं हूँ अपने में स्वयं पूर्ण, पर की मुझ में कुछ गंध नहीं। मैं अरस रूपी अस्पर्शी, पर से कुछ भी संबंध नहीं।
असावी, अरस, अरूपी, अस्पर्शी, ज्ञानानंद स्वभावी शुद्धात्माच आहे. जाणीवेत येतोय, जाणा तर पुरुषार्थ करा. शुद्ध चैतन्य स्वरूप जाणीवेत घ्या. या पुद्गल शरीरापासून भिन्न ध्रुव आत्मा जाणा. ज्ञानानंद स्वरूप अतीन्द्रियानंद स्वरूप सहजानंद स्वरूप निराकुल स्वभाव स्वरूप निर्विकल्पोऽहम् शुद्धोऽहम् चैतन्योऽहम् ध्रुवोऽहम् जीवोऽहम्. विसर्जन. भो प्रभो, मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहून या सर्व दोषांविषयी प्रायश्चित्त